नेहमी वर्दळीचं ठिकाण असलेल्या रूपाभवानी मंदिर परिसरातील नाल्यात पुरुष जातीचा अर्भक आढळून आल्यानं खळबळ उडाली। नेहमीचं वर्दळीचं ठिकाण असलेल्या रूपाभवानी मंदिर परिसरातील नाल्यात पुरुष जातीचं अर्भक लचके तोडल्याच्या स्थितीत मंगळवारी दुपारी 2:30च्या सुमारास निदर्शनास आलं। या प्रकारानं सोलापुरात एकच खळबळ उडाली। हा प्रकार पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती। घटनास्थळी पोहोचून या प्रकाराबद्दल पोलीस शोध घेत आहेत। हा प्रकार अनैतिक संबंधातून की अन्य कारणांमुळे झाला याचा पोलीस तपास घेत आहेत। रूपाभवानी मंदिर परिसरात विद्युत कार्यालयाशेजारील नाल्याजवळ मजूर काम करत होते। त्यांच्या नजरेला पुरुष जातीचं अर्भक मृतावस्थेत आढळून आलं। त्यांनी तातडीनं जोडभाईपेठ पोलीस ठाण्याला खबर दिली। यानंतर पोलिसांनी अर्भकाला नाल्यातून बाहेर काढलं। ते लचके तोडल्याच्या अवस्थेत होतं। पोलीस हेड कॉन्स्टेबल VP पैकेकरी यांनी अर्भकाला शासकीय रुग्णालयात दाखल केलं। तपासणीनंतर डॉक्टरांनी त्या अर्भकाला मृत घोषित केलं। याबाबत सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली असून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे। अर्भक कुणाचं आहे, नाल्यात का टाकून देण्यात आलं याबाबत तपासाची चक्र फिरवण्यात आल्याचं सांगण्यात आलं। या प्रकरणी पोलिसांकडून फिर्याद दाखल करून तपास केला जाणार असल्याचं पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी सांगितलं। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन जोडभाईपेठ पोलीस ठाण्याकडून 3 पथकं तयार करण्यात आली असून शहर परिसरातील हॉस्पिटलमधील नोंदी तपासण्याचं काम सध्या सुरू आहे। नाला परिसराकडे येणाऱ्या मार्गावरील CCTV तपासण्याचं काम सुरू असून या प्रकारामुळे सोलापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे।